धडगाव, वडफळ्या, रोशमाळा बुद्रुक नगर पंचायतीने 2025-2029 या कालावधीसाठी प्रस्तावित केलेल्या मालमत्ता कर वाढीला राज्य शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे। नगर विकास विभागाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत। स्थानिक नेते विजयसिंग पराडके, रवींद्र पराडके आणि योगेश पाटील यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमचे पाडवी यांच्या माध्यमातून या वाढीला विरोध दर्शवला होता। लोकहिताचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही स्थगिती देण्याचे निर्देश दिले। या निर्णयामुळे सध्या पूर्वीप्रमाणेच कर वसुली होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना 8 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल। सहसचिव विद्या हंपय्या यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल सुतार, धडगाव। नमस्कार, जय आदिवासी जय जोहार। नमस्कार, जय आदिवासी जय जोहार। आताच धडगाव नगर पंचायत रोशमाळा बुद्रुक आणि वडफळ्यामध्ये जी समाविष्ट केली जाते त्याचा जो कर वसुलीचा या काळात आपण पाहिलं होतं की जे करवाढ लागू केली होती त्याला एक स्थगिती मिळालेली आहे आणि त्या स्थगितीसाठी मी प्रथमतः आपले विधान परिषदेचे आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब यांचं आभार मानतो आणि त्यानंतर आमचे अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार साहेब आमच्या पाडवी यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो। तसेच आमच्या तालुक्याचे नेते विजयदादा पराडके यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो। ही जी कर वसुली जी लागू केलेली होती, जी अतिरिक्त करवाढ होती, त्याच्यामुळे पूर्ण नगरपंचायतीतील जनतेमध्ये जरा वेगळं असं वातावरण निर्माण झालं होतं। पण त्याच्या जशा आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही शिवसेना पक्षामार्फत त्याचा पाठपुरावा योग्यरीत्या केला की यामध्ये थोडंसं कुठेतरी काहीतरी वाढ झालेली आहे आणि ही आधी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झालेली आहे। त्यामुळे जो कर मधला जो डिफरन्स होता तो थोडासा वाढलेला होता। यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होतीच आणि त्या नाराजीला दूर करता आता एक सगळ्यांना गोड अशी बातमी भेटलेली आहे ती म्हणजे ह्या वसुलीसाठी स्थगिती मिळालेली आहे। गेल्या काही दिवसात आम्ही आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्वरित यावरती त्यांनी ऍक्शन घेऊन त्याला स्थगिती देण्यात आली की याचं पुनर्विलोकन करावं आणि त्याला जी योग्य करवाढ जाहीर होईल किंवा त्याच्यावरती योग्य ते अभ्यास करावा आणि त्यावरती योग्य ते अभ्यास करून त्याचा निर्णय जाहीर करावा, मग करवाढ लागू करावी, जेणेकरून जनतेला पण योग्य तो करवाढ भेटेल आणि आपल्या नगरपालिकेला सुद्धा त्याचा लाभ होईल आणि नागरिक आणि प्रशासन मध्ये योग्य तो समन्वय साधला जाईल। त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। तसंच नागरिकांना सुद्धा सांगतो की आता जी करवाढ आपण लागू केली ती 25-26 ते 28-29 ह्याला स्थगिती भेटलेली आहे। त्यामुळे सर्वांनी याबद्दल आता समभ्रम निर्माण करायचं काही कारण नाही आणि कोणी समभ्रम निर्माण करत असेल त्यावरती सुद्धा कोणी विश्वास ठेवू नये आणि नगरपंचायत प्रशासनाला शासनाकडून त्या रितसर सूचना जिल्हाधिकारी महोदयांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यावरती ते त्वरित ऍक्शन घेतील। धन्यवाद। निर्माण करत असेल त्यावरती सुद्धा कोणी विश्वास ठेवू नये आणि नगरपंचायत प्रशासनाला शासनाकडून त्या रितसर सूचना जिल्हाधिकारी महोदयांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यावरती ते त्वरित ऍक्शन घेतील। धन्यवाद। धडगाव, वडफळ्या, रोशमाळा नगर पंचायतीस नवीन कर आकारणीस आज स्थगिती प्राप्त झाली आहे व धडगाव नगर पंचायत मध्ये आज आनंदाचं वातावरण आहे आणि या धडगाव शहरात जी नवीन कर आकारणीस आज स्थगिती प्राप्त झाली आहे। पण आता नागरिकांना जुन्या कर प्रमाणे धडगाव नगर पंचायतीमध्ये कर भरण्यात येईल अशी ईमेल द्वारे पत्र आमच्याकडे आलं आहे। याबद्दल आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे आम्ही आभार मानतो। तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेब यांचे आभार मानतो व अक्कलकुवा विधानसभेचे आमदार माननीय आमच्यादादा पाडवी यांचे आभार मानतो व या धडगाव तालुक्याचे नेते विजयदादा पराडके यांचे देखील आम्ही आभार मानतो। धन्यवाद।